हॅलो फ्रेंड्स. मग आता आजपासून आपल्याला एक्झरसाइजची सुरुवात करायची आहे. तर ती एक्झरसाइजची सुरुवात एकदम नाही करू शकणार. त्याच्यासाठी जेवढा बेस पाहिजे तेवढा बेस आपल्याला बघायला पाहिजे. तर त्या बेसमध्ये आपण पहिल्यांदा 4 थेरम्स आणि युनिट वेक्टर कसं फाइंड आउट करायचं, मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं, ह्या गोष्टी बघितलं, राईट. तर ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा तुम्हाला व्ह्यू कराव्या लागतील, बघाव्या लागतील. आता मी आणखी एक नवीन पार्ट आज देऊन जाणार आणि एक्झरसाइज स्टेट बोर्ड मधून सुद्धा आणि सीबीएसई बोर्ड मधून सुद्धा जे दोन्ही बोर्डाच्या एक्झरसाइज थेरीच्या उद्यापासून स्टार्ट होतील. तर आज काय घ्यायचं आहे आपल्याला, रेग्युलर हेक्सागॉन ह्याबद्दल व्हेक्टर इन्फॉर्मेशन कशी असते आणि व्हेक्टर इंडिकेशन्स मधून कॅल्क्युलेशन कसे काढायचे, ह्या गोष्टी आपल्याला इथं क्लिअर करायचे. म्हणून मित्रांनो, हेक्सागॉन काय आहे, हेक्सा मीन्स 6 साइड असणं. हे 6 साइड असलेली मी एक फिगर काढायलो, ड्रॉ करायलो. आता हे 6 साइड असलेली फिगर काढल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल, तुमच्याकडे स्केल वगैरे असते, पूर्ण मेजरमेंट. हे सगळे साइड्स रेग्युलर हेक्सागॉन म्हणल्यामुळं 6चे 6 साइड इक्वल राहतील. आता याला व्हेक्टर मधून कसं कोणत्या कोणत्या व्हॅल्यू काढायच्या, कुठून तरी लिंक नाव द्या. ABCDEF हे नाव दिलं आपण आणि ह्या हेक्सागॉन मध्ये कोणत्या तरी 2 बाजू माहिती. वेक्टर डायरेक्शन A to B, that is the value I have considered B. B to C I have considered B and remaining side we want to find out. काय बोललो, लेट म्हणून कन्सिडर करूया आपण. लेट AB बार इज इक्वल टू A बार, A ओनली A नॉट A बार. ते बार मध्ये पण देऊ शकतील, वेक्टर फॉर्म मध्ये पण देऊ शकतील. अँड BC बार इज इक्वल टू B व्हॅल्यू. हे 2 व्हॅल्यू मी लेट केलेले आहेत मित्रांनो. कोणत्याही 2 व्हॅल्यू, कोणतीही व्हॅल्यू दिली तरी कोणतीही व्हॅल्यू काढता येईल तुम्हाला आजपासून. मग मला आता CD व्हेक्टरची व्हॅल्यू काढायची. कोणती काढायलो मी, CD व्हेक्टरची व्हॅल्यू कशी काढायलो बघा. आता CD व्हेक्टरची व्हॅल्यू काढण्यापूर्वी ह्यातल्या काही गोष्टी डिटेल बोलू इच्छितो मित्रांनो. AB ला पॅरलल असणारी साइड कोणती ह्या हेक्सागॉनची म्हणलं तर तुम्ही ही सांगाल, राईट. काय बोललो, सगळ्या व्हॅल्यू तर काढून दाखवणार, पण त्याच्या अगोदर, त्याच्या बिफोरला तुम्हाला काहीतरी बेस माहिती पाहिजे, काहीतरी रूल्स माहिती पाहिजे. हाऊ टू indicate, how to find out the direction as well as the magnitude about that one hexagonal sides. Means first of all we have to look about that one sides which we have given, that is AB is parallel to CD. म्हणून मी इथं लिहितानाच काय म्हणणार, सिन्स म्हणून AB parallel ED आहे का. AB अशी डायरेक्शन, अशी डायरेक्शन, ही डायरेक्शन, ही डायरेक्शन, ही डायरेक्शन. डायरेक्शनच्या बाबतीत AB ची किंमत म्हणजेच ED ची किंमत मला का म्हणायचंय, याच्या मागचं कारण हे आहे. म्हणून AB इज इक्वल टू ED असं म्हणणार आहे मी. AB ची किंमत A दिली, पण इथं ED आहे. ED DE हे डायरेक्शन दाखवायला मित्रांनो, हे लक्षात घ्या. AB च्या अपोजिट डायरेक्शन आहे, म्हणून ED इज इक्वल टू मायनस. मायनस का बरं घेतलो, इकडून D कडे काउंट केलो. जर समजा ही व्हॅल्यू DE म्हणून द्यायचं असेल, अपोजिट डायरेक्शन, तर हे AB च्या अपोजिट असल्यामुळं पहिला पॉइंट लक्षात आला. ही व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला BC ची व्हॅल्यू म्हणजे कुणाची व्हॅल्यू म्हणणार आपण, EF ची व्हॅल्यू म्हणणार. EF ची व्हॅल्यू कशी निघणार, पण ही डायरेक्शन B to C आहे,
हे ई टू एफ आहे, एकमेकाच्या अपोजिट आहेत, म्हणून इथं सुद्धा बी सी पॅरलल एफ ई. आता EF ची व्हॅल्यू म्हणून EF इज इक्वल टू काय देता येईल आपल्याला, -b. ह्या दोन व्हॅल्यू तुम्हाला इथं नोंद झालेल्या आहेत. त्यांना दिले 2. ह्या दोन दिलेल्या व्हॅल्यू वरनं दुसऱ्या दोन व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलो. परत पुढे आता CD ची व्हॅल्यू काढायची आहे. CD ची व्हॅल्यू काढताना मी काय काय करायलो बघा. आता राहिलं CD आणि एक FA किंवा AF म्हणा. AF म्हणलात तर अपोजिट होईल, FA म्हणलात तर ह्या दिलेल्या डायरेक्शन नुसार होईल. ह्या दोघांपैकी कोणाची व्हॅल्यू काढला तरी दुसरी व्हॅल्यू आपोआप निघेल. का बरं? कारण हे दोघी जणी पॅरलल आहेत. दोन्ही साइड्स कशा आहेत, पॅरलल आहेत. चला DC च्या मागे लागूया आपण. DC ची व्हॅल्यू किंवा CD ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय करायलो बघा, थोडस वेगळ्या कलरेशन दाखवतो. ह्या DC ला थोडस मागं वळलो म्हणजे ह्या DC ह्या साइडला अशा पद्धतीने आणलो. D हा C च्या जागी येऊन बसला. D हा C च्या जागी येऊन बसला. C नाहीये तिथं. आता ही डायरेक्शन देऊ. ह्या AB ला पण मागं ओढणार. खींचो यार, खींचो, पीछे खींचो वह कैलकुलेट करने के लिए. ये खींचने के बाद वो डायरेक्शन जैसी है वैसी रहेगी, ये याद रखना चाहिए बच्चों. AB को भी हम खींचे टुवर्ड्स, हे C पॉइंट इथे येऊन बसलेला होता. AB ला सुद्धा मी ओढलो, ही डायरेक्शन अशी. B पण इथे येऊन बसला. तर बघा आता AB ची व्हॅल्यू म्हणजे A आहे, BC ची व्हॅल्यू म्हणजे B आहे. सर्रास तुम्ही ट्रायंगलला यूज करून काढू शकता. आता DC व्हॅल्यू, CD व्हॅल्यू है का, CD व्हॅल्यू बघा. ह्याचा BC च हेड हे आहे. BC च हेड आणि CD च हेड हे सिरीज मध्ये. ह्या दोघांची ट्रायंगल ऑफ वेक्टर एडिशन होते. काय बोललो, इन ट्रायंगल कोणता, BCD असं घ्यावं लागेल. BC हे B नाही घेणार, BCD असं घ्यावं लागेल. काय होईल मग आता तिथं, बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. हे बघितलंय आपण. दोन सिरीज मधल्या डायरेक्शनची सम, हेडची, हेड टेलची सम ही तिसरी साइड मिळते. म्हणजे याचा अर्थ BC बार प्लस CD बार इज इक्वल टू BD बार. काय बोललंय, कसं आलंय हे, काय आलंय, बाय ट्रायंगल ऑफ वेक्टर एडिशन. चला BC ची व्हॅल्यू काय घेणार, A घेणार. CD ची व्हॅल्यू माहिती नाही, काढायची आहे तीच. तर BD ची व्हॅल्यू काय घेणार, BD ची व्हॅल्यू आम्ही B घेणार. हे A ला तिकडं ट्रान्सफर करून टाका. CD इज इक्वल टू B मायनस A. फिनिश पॉइंट. मित्रांनो हे गोष्ट लक्षात आली का बघा. हा एक पॉइंट पहिला. परत ही व्हॅल्यू B मायनस A मिळाली. याचा अर्थ ही व्हॅल्यू काय असली पाहिजे, सिमिलरली याच्या खालचा भाग मी इथे लिहायलो, सिमिलरली F कडून A कडं, FA इज इक्वल टू CD च्या उलटी डायरेक्शन आहे मित्रांनो, पॅरलल आहे, सारखीच राहील पण अपोजिट डायरेक्शन. इथं B मायनस A आहे, इथं काय बनेल A मायनस B. बघा संपूर्ण व्हॅल्यू झाल्यात का. B चा अपोजिटर हा -B, A चा अपोजिटर हा -A. सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलो. यामध्येच आणखी एक पार्ट आहे, हे बेस तुम्हाला कळला पाहिजे व्यवस्थित पद्धतीनं. असाच तुम्ही ड्रॉ करून ठेवा. चला मिटू का. आणखी एक भाग आहे,
हेक्सागोनलवरच तोही भाग अशाच पद्धतीनं बोलणार. बघा आता हा जो पॉइंट आहे हेक्सागोनलचा, डायगोनल इंटिरियर डायगोनल कसं कसं कॅल्क्युलेट करायला, हे इंटिरियर डायगोनल कसं कसं कॅल्क्युलेट करतात हा भाग तुम्हाला लक्षात आला पाहिजे नीट व्यवस्थित. हा हेक्सागोनल फिगर काढलो, ए बी सी डी ई एफ. चला, डायगोनल ह्या दोन साइड दिलेले आहेत आपल्याला. कोणत्या दोन साइड दिलेले आहेत? हे एक ए दिले, परत हे एक बी दिले. ए बी सी डी. मी हे सेंटर मधून जाणारा डायगोनल काढायलो मित्रांनो. काय बोललो? डायगोनल एडी सेंटर मधून जाणार ना, कोणता पण डायगोनल ड्रॉ करा तुम्ही. ह्या डायगोनलची किंमत जे सेंटर मधून चाललंय त्या डायगोनलची किंमत त्याच्यासोबत पॅरलल मध्ये असणाऱ्या साइडच्या डबल असते, दुप्पट असते, ट्वाइस असते. काय बोललो मी? इथं एक पॉइंट लिहून देतो. व्हॅल्यू ऑफ diagonal of hexagon is doubled with its parallel side. मी बोललेलं लक्षात आले का? म्हणजे याचा अर्थ डायगोनल AD bar, therefore AD bar is equal to 2 times of BC bar. चालेल. BC bar ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे B, म्हणून एवढ्या डायगोनलची व्हॅल्यू 2B होईल. पटलं का तुम्हाला? इंटिरियर एक डायगोनल काढलो, बोलत बोलत AD डायगोनल मिळाला. परत आणखी काय म्हणणार आहे मी? हे डायगोनल काढूया आपण आता. याला ओरिजिनेटिंग पॉइंट ए जर कन्सिडर केला, डायगोनल कोणता काढायलो मी आता? डायगोनल AC काढायलो मित्रांनो. AC डायगोनल काढताना, हे AC डायगोनल काढताना AC डायगोनल इज इक्वल टू ट्रायंगल लॉ तयार होईल. AB बार प्लस BC बार मीन्स AB बार व्हॅल्यू A प्लस BC बार व्हॅल्यू B. हे दोन्ही मिळून इथं A बार प्लस B बार मिळलं. राईट. तर मित्रांनो आता CD ची व्हॅल्यू तर सहजरित्या तुम्हाला काढता येईल. फॉर CD कॅल्क्युलेशन इन ट्रायंगल DAC किंवा AC बार प्लस CD बार दॅट इज द AD बार. चला दुसरा पार्ट बोलायलो आता. नो, दुसरा संपलाय आपला. CD ची व्हॅल्यू काढण्यासाठी इन ट्रायंगल काय काय बोलायलो? DAC that is DA bar is equal to किंवा असं लिहा डायरेक्ट ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. हा भाग कसा लिहायचा? दोन सिरीज मधल्या हेड आणि टेलच्या समची अधिरचना मांडू. A to C plus C to D. A to C AC bar plus CD bar is equal to what we can write here? AD bar. AC bar ची व्हॅल्यू A bar A plus B. बार नाही दिला आपल्याला, बार नका देऊ A आणि B वर. CD बार ची व्हॅल्यू माहित नाही, CD ला CD ठेवूया. AD ची व्हॅल्यू काय आहे? AD ची व्हॅल्यू 2B आहे ओनली. CD बार इज इक्वल टू 2B मायनस हे A प्लस B ला ट्रान्सफर करा, मायनस A मायनस B. CD बार इज इक्वल टू 2B मायनस B दॅट इज AB मायनस A इज द व्हॅल्यू ऑफ CD. B मायनस A CD ची व्हॅल्यू झाली. चला तिसरा डायगोनल काढूया. तिसऱ्या डायगोनल साठी काय आवश्यक आहे? तिसरा डायगोनल हा काढायला बघा.
तिसरं डायगोनल काढण्यासाठी हे AE हे डायगोनल काढण्यासाठी मला ही एक डायरेक्शन, हे AB म्हणजेच ही डायरेक्शन कशी राहील, याला मी असं अशी आणि अशी डायरेक्शन देतो. याच्यापासून ए हा ओरिजिनेटिंग वेक्टर मानला तर हे AFEED ही डायरेक्शन, आता ही पण AB पण ED पण डायरेक्शन सेम डायरेक्शन घेतलो. ए जेवढा आहे तेवढा हा AB जेवढा आहे तेवढा ED होईल. म्हणून याची पण व्हॅल्यू काय होणार, राईट, कारण हे दोघं जण पॅरलल आहेत, एकाच हेक्सागोनलचे पॅरलल साइड आहेत. म्हणून हा जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला बघा इन ट्रायंगल, चौथ्या पार्ट मध्ये इन ट्रायंगल कोणता घेणार, कोणता ट्रायंगल घेणार, EAD म्हणा, DEA म्हणा, AED कसा ट्रायंगल, कोण्या दोघांची सम करता येईल आपल्याला, AED, AE प्लस ED, AE बार प्लस ED बार इज इक्वल टू विच वन, दॅट इज AD बार. व्हॅल्यू ठेवून टाकू. AE ची व्हॅल्यू माहिती नाही, AE ला AE प्लस ED ची व्हॅल्यू A बार, A ओनली नॉट बार, इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज 2B. हे A ला तिकडे ट्रान्सफर करा, AE बार इज इक्वल टू 2B मायनस A. थोडस डायरेक्शन वर डिपेंड्स करतात बऱ्याच गोष्टी. म्हणून ही डायगोनलची व्हॅल्यू आपण काढलो. डायगोनल AD पहिल्यांदा काढलो, डायगोनल EE काढलो, डायगोनल AC काढलो, तिन्ही डायगोनल इंटरनल मिळाल्या. हे BC ह्याला पॅरलल आहे EFE ला, म्हणून ही सुद्धा साइड बीच होणार, कळतंय. परत CD ची व्हॅल्यू, CD व्हेक्टरची व्हॅल्यू B मायनस A आहे, तर AF व्हेक्टरची व्हॅल्यू सुद्धा B मायनस A होईल. इन दिस वे वी हॅव कॅल्क्युलेटेड ऑल साइड्स. फक्त एक पॉइंट इथं लक्षात ठेवायचे. आणखी एक पॉइंट आहे या हेक्सागोनल इंटरनल अँगलची सम, त्याच्याबद्दल आहे. हा पॉइंट लिहून ठेवा आधी, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. ओके, लिहिला मिठू. इंटरनल अँगलची सम, इंटरनल अँगलची सम हेक्सागॉनची 720 डिग्री असते. वन टाइम मध्ये कसं कॅल्क्युलेट करावं, त्याच्यासाठी एक फॉर्म्युला देऊन टाकूत आपण. हे हेक्सागॉन आहे, ह्या हेक्सागॉन मध्ये इंटरनल अँगल्स किती असतात मुलांना म्हणलं तर, इंटरनल अँगल्स 6 असतात. साइड पण 6, इंटरनल अँगल्स पण 6. ABCDEF हा हेक्सागॉन, हा इंटरनल अँगल 1 2 3 4 5 6 साइड और 6 एंगल्स. सम ऑफ इंटरनल एंगल्स ऑफ हेक्सागॉन इज इक्वल टू 720 डिग्री. कसं आलं आता हे, मी एक फॉर्म्युला सांगतो. सम ऑफ इंटरनल अँगल्स ऑफ हेक्सागॉन काढायचा असो किंवा एनी जॉमेट्रिकल पार्ट असो, सम असेल तर एवढाच फॉर्म्युला वापरू. n ची व्हॅल्यू काय ठेवणार, n इज इक्वल टू, कारण 6 अँगल्स आहेत, ठेवून टाकू. 6 minus 2 that is 4, 4 into 180, 18 4 जा 72. फिनिश. कसं आलं ते, हा फॉर्म्युलेटेड पार्ट तुम्हाला याद ठेवावा लागेल. सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ हेक्सागॉनच बघायला होतं आपण. परत आता इच वन अँगल सम ऑफ 120 डिग्री येतं. हे 120, हे 120, प्रत्येकाचं माप 120. ते कसं येतं, त्याच्यासाठी फॉर्म्युलेटेड पार्ट काय आहे,
each angles measures is equal to 120 डिग्री. हे आलं कसं? याच्यासाठी फॉर्म्युला n-2 मल्टिप्लाइड 180 डिग्री, हेच आहे फॉर्म्युला, फक्त डिवायडेड बाय 6 सेट करणार. n लिहिलो मी, फॉर्म्युला आहे म्हणून मेजर ऑफ, इथे हेडिंग कशी द्यालो, मेजर ऑफ इच अँगल ऑफ हेक्सागॉन, फक्त हेक्सागॉन बद्दलच बोलायला तिथं. यांची व्हॅल्यू किती आली? यांची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6 मायनस 2 इंटू 180 डिवायडेड बाय 6 मीन्स 6 3 is 18, 6 minus 2 that is 4 into 30 multiplied 4 that is 120 degree. 4 3 is 12, 0 as it is and answer finish. एवढा पार्ट तुमच्या डोक्यात असणं आवश्यक आहे. तर येणारी पहिली एक्झरसाइज फ्रॉम स्टेट बोर्ड ॲज वेल ॲज CBSE बोर्ड तुम्ही कव्हर करू शकाल छान पद्धतीनं आणि ते तुम्हाला नक्कीच कॅच पण होईल. अशा पद्धतीनं आजचा हा छोटासा लेक्चर संपवत आपण, कारण एकदम प्रॉब्लेमला हात नाही लावता येणार. याच्या सोबत आणखी काय काय महत्वाचं आहे ते पण लिहून देतो तुम्हाला. पहिला पार्ट झालेला आहे. पहिला पार्ट काय आहे? टू फाइंड द मॅग्निट्यूड. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर. पहिला लेक्चर बघा, ह्या सगळ्या पार्ट साठी पहिला लेक्चर बघा. दुसरा पॉइंट युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टर कसं कॅल्क्युलेट करतात आणि युनिट व्हेक्टर म्हणजे काय हे पण तुम्हाला पहिल्या पार्ट मध्ये झाले, पहिल्या लेक्चर मध्ये झाले. ज्यांचं पहिलं लेक्चर झालं नाही त्यांनी कृपया उद्याला बघून ठेवा. आज बघा, उद्याला रेडी राहा लेक्चर साठी. तिसरा पॉइंट आणखी बघितलाय आपण. कोणता बघितला होता? तिसरा पॉइंट कोलिनियरिटी, यालाच कोलिनियर व्हेक्टर सुद्धा म्हणलंय, अँड कोप्लॅनरिटी, यालाच आपण कोप्लॅनर व्हेक्टर सुद्धा म्हणले, राईट. त्याच्यानंतर चौथा पार्ट होता थेरम्सचा. थेरम्स मध्ये पहिले 2 थेरम जे होते लिनियर कॉम्बिनेशनचे होते. लिनियर कॉम्बिनेशन पहिले 2 थेरम. आणि दुसरे पार्ट सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये 2 प्रकारचे फॉर्म्स आपण बघितले, एक इंटरनल आणि एक एक्सटर्नल. जमते ना? हा, प्रत्येकाला ह्या गोष्टी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या लेक्चर मधून कव्हर करायचे. उरलेला भाग जो बेस पाहिजे होता फक्त हेक्सागॉनचा, रेग्युलर हेक्सागॉनचा, तो बेस मी आज देऊन टाकलो. हा पार्ट उद्याला प्रॉब्लेम सहित, न्यूमेरिकल सहित कंप्लीट करायला मजा येईल. ओके, तर चला तर बघूया आपण उद्याच्या लेक्चर मध्ये आपले रेग्युलेशन मधले प्रॉब्लेम्स. आणि आजचा प्रेड आपण या ठिकाणी थांबूया. टाटा.